हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज जो आहे तो कॉमन टॉपिक आहे. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 5 मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी मीन्स MPC चे काही MCQs इथे आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून राहा घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा MMRDA साठी जनरल अवेअरनेसची PDF सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट MCQs दिलेले आहेत 2500 प्लस. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचे काही MCQs. तर बघा फर्स्ट आहे अ मेट्रोपॉलिटन एरिया इज डिफाईन्ड ॲज हॅव्हिंग अ पॉप्युलेशन ऑफ. महानगर क्षेत्राची लोकसंख्या किमान किती असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 5 लाख, 10 lakh, 15 lakh, 20 lakh. The correct answer is second, 10 lakh. Metropolitan area must have a population of 10 lakh or more. Next, second, the Metropolitan Planning Committee prepare a development plan for. महानगर नियोजन समिती कोणत्या क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रूरल एरियाज, district only, metropolitan area, entire state. The correct answer is third, metropolitan area, Mahanagar Kshetra, because it prepare a development plan for the metropolitan region. Next, third, the Metropolitan Planning Committee is constituted under which article of the Constitution? महानगर नियोजन समिती संविधानातील कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? बघा ऑप्शन आहे आर्टिकल 243ZD, 243ZE, 243ZF and 243ZG. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड आर्टिकल 243ZE because of the constitution provide metropolitan planning committee for metropolitan areas. Next, fourth, the metropolitan planning committee means MPC consolidated plan prepared by. महानगर नियोजन समिती कोणत्या संस्थांनी तयार केलेल्या आराखड्याचे एकत्रीकरण करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपॅलिटीज अँड पंचायत, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट ओनली, थर्ड पार्लमेंट अँड फोर्थ फायनान्स कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट म्युनिसिपॅलिटीज अँड पंचायत, नगरपालिका व पंचायत, बिकॉज MPC कंसॉलिडेट प्लान प्रिपेअर्ड बाय म्युनिसिपॅलिटीज अँड पंचायत in the metropolitan area. Next, fifth, the number of elected representative in the metropolitan planning committee shall be. महानगर नियोजन समितीत निवडणूक आलेल्या प्रतिनिधींचे प्रमाण किती असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1/3 ऑफ द मेंबर, हाफ ऑफ द मेंबर, 2/3 ऑफ द मेंबर अँड ऑल मेंबर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 2/3 ऑफ द मेंबर्स, 2/3 सदस्य, बिकॉज ॲटलिस्ट 2/3 ऑफ द मेंबर ऑफ MPC are elected by and form the elected member of municipalities and panchayat. Next, sixth, the main function of metropolitan planning committee is to. महानगर नियोजन समितीचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंडक्ट म्युनिसिपल इलेक्शन, सेकंड प्रिपेअर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान फॉर मेट्रोपॉलिटन रिजन, थर्ड कलेक्ट म्युनिसिपल टॅक्सेस अँड फोर्थ रेग्युलेट पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रिपेअर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान फॉर मेट्रोपॉलिटन रिजन. महानगर क्षेत्रासाठी मसुदा विकास आराखडा तयार करणे, बिकॉज MPC prepare a draft development plan for the metropolitan region. Next, seventh, the final approval of the metropolitan development plan prepared by MPC is given by. MPC ने तयार केलेल्या महानगर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी कोण देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लिमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह द मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट प्लान. Next, 8. Which amendment introduced the Metropolitan Planning Committee? महानगर नियोजन समिती कोणत्या घटना दुरुस्तीने आली? बघा ऑप्शन आहे 71st amendment, 73rd amendment, 74th amendment, 86th amendment. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 74th amendment, because the 74th Constitutional Amendment Act 1992 introduced MPC for metropolitan governance. Next, 9th, the Metropolitan Planning Committee consider which factor while preparing the development plan? महानगर विकास आराखडा तयार करताना MPC खालीलपैकी कोणता घटक विचारात घेते? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, थर्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. आन्सर येईल ऑल ऑफ द अबव, बिकॉज MPC consider
इन्फ्रास्ट्रक्चर, एन्व्हायरमेंटल कन्सर्न अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट 10th. तसंच बघा इलेक्ट्रिकलसाठी पण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th. विच ऑफ द फॉलोइंग सिटीज रिक्वायर अ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. खालीलपैकी कोणत्या शहरासाठी महानगर नियोजन समिती आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्मॉल टाउन विथ पॉप्युलेशन बिलो 1 lakh, सेकंड मेट्रोपॉलिटन एरिया विथ पॉप्युलेशन अबाउट 10 lakh, थर्ड रूरल डिस्ट्रिक्ट अँड विलेजेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मेट्रोपॉलिटन एरिया विथ पॉप्युलेशन अबाउट 10 lakh. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र, बिकॉज MPC is required for metropolitan area having population above 10 lakh. Next 11th. Which level of government is primarily responsible for establishing the metropolitan planning committee? महानगर नियोजन समिती स्थापन करण्याची मुख्य जबाबदारी कोणत्या स्तरावरील सरकारची असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट थ्रू लेजिस्लेशन बाय स्टेट लेजिस्लेशन एस्टॅब्लिश द मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. नेक्स्ट 12th. The Metropolitan Planning Committee prepare the draft development plan by integrating. महानगर नियोजन समिती विकास आराखड्याचा मसुदा तयार करताना कोणत्या आराखड्यांचे एकत्रीकरण करते? बघा ऑप्शन आहे प्लॅन फॉर म्युनिसिपॅलिटीज, प्लॅन फॉर पंचायत, रिजनल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर येईल ऑल ऑफ द अबव, बिकॉज MPC integrate plan prepared by municipalities, panchayat and planning authorities. Next 13. The Metropolitan Planning Committee must consider which factor while preparing the development plan. महानगर विकास आराखडा तयार करताना MPC कोणत्या घटक विचारात घेते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअरिंग ऑफ वॉटर अँड रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, environmental conservation and all of the above. Answer is all of the above, because MPC considers natural resources, infrastructure need and environmental protection. Next 14. The Metropolitan Planning Committee is intended to ensure. महानगर नियोजन समितीची स्थापना कोणता उद्देश साध्य करण्यासाठी केली आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रलाइज अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन, सेकंड कोऑर्डिनेटेड प्लॅनिंग फॉर मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट, थर्ड ज्युडिकल कंट्रोल ओव्हर म्युनिसिपॅलिटीज अँड फोर्थ रेग्युलेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कोऑर्डिनेटेड प्लॅनिंग फॉर मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट, महानगर विकासासाठी समन्वित नियोजन, बिकॉज MPC ensure coordinated and integrated planning for metropolitan region. Next 15. Which of the following metropolitan region in India require metropolitan planning committee under the constitution? संविधानानुसार खालीलपैकी कोणत्या महानगर प्रदेशासाठी MPC आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, सेकंड दिल्ली मेट्रोपॉलिटन रिजन, थर्ड बेंगलुरु मेट्रोपॉलिटन रिजन अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आएगा answer is all of the above, because all metropolitan area with population above 10 lakh require metropolitan planning committee. Okay. तसंच बघा इलेक्ट्रिकल, डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, इलेक्ट्रिकल, हॉर्टिकल्चर अँड सर्वेअर सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.